आपण सर्वांचं प्रेमपूर्वक सहर्ष स्वागत करत असताना या बागेश्वर डेव्हलपर्स आणि बालाजी प्रॉपर्टी यांनी आपल्या व्यवसायामध्ये 31 वर्ष पूर्ण केली। 25व्या वर्षी रौप्य महोत्सव साजरा केला जातो, परंतु योग्य वेळ आले की योग्य कार्यक्रम घ्यावा अशा दृष्टिकोनातून अमर ज्योत पतसंस्थेची स्थापना झाली आणि त्यामधून आपलं क्षेत्र हे बरंचसं उंचावलं गेलं आणि त्या उंचावलेल्या क्षेत्राच्या माध्यमामधून या संस्थेचं थोडक्यात उद्घाटन झालेलंच आहे। पण त्याची दीपावली भेट वितरणाचा कार्यक्रम आणि या बालाजी प्रॉपर्टीचा आणि बागेश्वर डेव्हलपरचा हा रौप्य महोत्सव साजरा करण्याचं या ठिकाणी नियोजित केलेलं आहे। आदरणीय तात्या आपण स्टेजवरती यावं, बांगशेट आपण स्टेजवरती यावं। अधिकारी काही मान्यवर मंडळी येत आहेत। तात्या थोडासा अगोदर बोलतोय। या सहकार क्षेत्र आणि या व्यावसायिक मंडळींचा या संस्थेशी आलेला संबंध आणि त्यामधून या अमर ज्योती पतसंस्थेची स्थापना याविषयी मी बोलणार आहे। प्रथमतः सर्व मंडळींना मी या ठिकाणी नमूद असं करतो की सध्या बँकिंग क्षेत्रामधील पतसंस्था या विषयावरती मी थोडंसं आपल्यासमोर भाग घेऊ इच्छितो। आज आपण सहकार क्षेत्रामधील बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील आणि त्याच जोडीनं पतसंस्था कामकाज करतायत। आज ज्या सुविधा बँकिंगच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका देत आहेत, त्याच बरोबरीनं या पतसंस्था सुद्धा देत आहेत। मग फरक कोणता राहिला? फरक खूप मोठा आहे। ज्या ज्या गोष्टी आपण बँकिंगशी केले जातात तेवढ्या व्यवहारापुरता त्या बँकिंगशी आपला संबंध येतो, त्यामधील फायदा तोट्याचा भाग आपल्यापर्यंत येत नाही। हा सगळ्यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे। किती संस्थांच्या आपण सभासद असतो? जास्तीत जास्त ज्या काही आपल्या परिसरातल्या कोऑपरेटिव्ह बँका असतील, सहकारी बँका असतील, त्यांचे सभासद असू शकू, त्यांचे शेअर्स असतील, त्यांच्या फायदे तोट्यामध्ये आपण सहभागी असतो। परंतु राष्ट्रीय बँका असतील किंवा खाजगी बँका असतील, त्यांच्याशी तर अन्वयाने आपला काहीही संबंध येत नाही। मग आपल्या पतसंस्थांना आपण मोठं करायचं किंवा न करायचं हा भाग आपण आपला ठरवण्याचा विचार आपल्याला आलेला आहे। मी तर सांगू शकेल की सध्याच्या काळामध्ये बँकिंग क्षेत्राच्या दृष्टिकोनातून पतसंस्था ह्या निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं योगदान देत आहेत। आजही आपण आपला आरटीजीएस करायचं ठरलं तर बँकेत जावं लागतंय, त्या पद्धतीनं सही पडताळून पाहावी लागते, कॅश पाहावी लागते। परंतु आज पतसंस्था आपल्या स्वतःच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपण फोनवरती जरी आरटीजीएसचं डिटेल पाठवलं तरी सुद्धा आपलं आरटीजीएस पाठवलं जातं, एनईएफटी पाठवली जाते, आपल्याला जायची सुद्धा गरज नाही लागत। यापेक्षा वेगळं काय असू शकतो? फरक एवढाच आहे की पतसंस्थांना चेकबुक वापरलं जात नाही, परंतु सध्या चेकबुकचाही जमाना राहिलेला नाही। सध्या तत्क्षणी भरपूर अशा सुविधा आलेल्या आहेत की काही मिनिटामध्ये आपण आपल्या गावात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, देशात नाही, परदेशातही पैसे पाठवू शकतो। एवढ्या सुविधा आपण पतसंस्था मार्फत सुद्धा करू शकतो असा भाग आहे। तर दुसरा भाग असा आला, पतसंस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे। बातम्या बऱ्याच जवळच्या येतात आणि मन खालावून जातं, पतसंस्थांवरती विश्वास ठेवायचा का न ठेवायचा। परंतु एक आपण सध्या माध्यमाबरोबर झालेली आहे, थोडंसं काही खट झालं की त्याची बातमी तयार होते। बँकांमध्ये काही गोष्टी घोटाळे होत नाहीत का? कोट्यवधीचे घोटाळे होतात, परंतु त्याला सरकार पाठीशी सुद्धा घातलं जातं आणि तो घोटाळा आपल्यापर्यंत जात नाही। त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या ठेवीदारांचे नाही, छोट्या ठेवीदारांचे सुद्धा पैसे अडकले जातात, परंतु कुणीही तिथं दाद मागितली जात नाही। परंतु आपल्या पतसंस्थांच्या बाबतीत घडू नये, काही ठिकाणी घडतंय, ही दुर्दैवाची भाग आहे, परंतु ते घडतं आणि त्याचाही मोठा उहापोह होतो आणि पतसंस्था बदनाम होतात, हा भाग आहे। त्या बदनाम का होतात? जी मंडळी त्याचा अभ्यासपूर्ण विचार करत नाहीत ती मंडळी त्यामध्ये येतात आणि नियम काय, बायलॉज काय,
याचा विचार न करता कामकाज करतात आणि पतसंस्था मी तर निश्चितपणे म्हणू शकेल त्या क्षेत्रामध्ये कामकाज करू शकतो की आपली खाजगी सावकारकी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो, ही खेदाची गोष्ट आहे. परंतु मी आपल्या मुद्द्याकडे येतो. मान्यवर मंडळी आलेली आहेत. अमरज्योत नागरी सहकारी पतसंस्थेची एप्रिल 2024 मध्ये स्थापना झाली. ही स्थापना होत असताना आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मागाशेट 172 पतसंस्था आहेत. 173वी का यावी, परंतु सुद्धा आपलं जुन्नर तालुका तेवढा सुजलाम सुफलाम आहे, तेवढी आर्थिक सुबत्ता आहे. योग्य माणसांनी पुढे यावं आणि योग्य त्या प्रकारे व्यवहार करून चांगल्या पतसंस्था चालवण्यासाठी सुद्धा अजून तरी संधी आहे. ज्या चुकीच्या पद्धतीने कामकाज करतात त्या 10-10 वर्ष झाला तरी त्यांच्या ठेवी 2-2 कोटीच्या वर जात नाहीत. मी आदरणीय आत्मारामजी संते असतील, तेजस पाटे असतील, शिवदास विधाटे असतील, त्यांचं सर्व संचालक मंडळ असेल, मी त्यांचा सल्लागार म्हणून कामकाज करत असतो. त्यांचा थोडासा घटक या नात्यानं मी अभिमानाने सांगू शकतो. 6-7 महिन्यामध्ये 2 कोटीच्या ठेवी गोळा केलेल्या आहेत. सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. आणि 1.5 कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे. आपण थोडक्यात बाजारामध्ये उभे राहिल्यानंतर 10 रुपये कोणी कोणाला देत नाही, परंतु कोटीनं ज्या वेळेला पैसे येतात त्यावेळेला कोण संचालक मंडळी आहेत आणि पुढे कारभार कसा करणार आहेत याच्यावर अवलंबून असतं. मी माझ्या पद्धतीने या पतसंस्थेचं अवलोकन केलं आणि ही पतसंस्था कशी अस्तित्वात आली याचं मला थोडासा भाग पाहायचा आहे. भागेश्वर डेव्हलपर्स आणि बालाजी प्रॉपर्टी 31 वर्ष या व्यवसायामध्ये आहेत. आत्मारामजी संते 31 वर्षामध्ये कधी आपल्याला कुठल्या प्रॉपर्टीच्या बाबतीत किंवा कुठल्या कस्टमरच्या बाबतीमध्ये आपल्याला चुकीचं ऐकायला आलेलं नाही. जी सेवा दिली गेली, जे व्यवहार झाले ते अतिशय निस्पृहपणे वाईट पद्धतीने झाले आणि कुठल्याही प्रकारचा भाग नाही. आता हे काम काय करतात? थोडक्यात प्रॉपर्टीवाले प्लॉट खरेदी करणं आणि विक्री करणं, खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मग ज्या वेळेला ह्या प्रॉपर्टीज खरेदी केल्या जातात, जो विकणारा असतो त्याच्या काही थोड्याशा गरजा असतील, काही ना काही पुंजी हाताशी राहते. तो विकणाराशी संबंध येत असतो आणि विकत घेणाऱ्याशी संबंध येत असतो. कोणचा? संते साहेबांचा. यांच्याशी संबंध आल्यानंतर जो विक्री करतो, ज्याने आपली दिनी भागवली आणि आपल्या आयुष्याची काही पुंजी बाजूला ठेवली, ती काही पुंजी बाजूला ठेवत असताना तो हळूच आत्माराम संतेला विचारतो, जरा डिपॉझिट करायचे कुठं ठेवू, कोणत्या संस्थेत ठेवू, कोणत्या बँकेमध्ये ठेवू. आता संतेंना बऱ्याच संस्था आहेत, परंतु हळूहळू या ज्या बातम्या जसजशा पुढे यायला लागल्या, कुठल्या संस्थेबद्दल आपण विश्वास ठेवावा आणि आपण सांगितलेल्या संस्थेमध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्यावेळेला आपण काय करायचं हा भाग डोळ्यासमोर आला. त्याचप्रमाणे ज्या वेळेला ह्या प्रॉपर्टी विक्रीला काढल्या जातात, काही प्लॉट्स विक्रीला काढले जातात, त्यावेळेला विक्री करणारा त्याच्याकडे काही ना काही थोडेफार पैसे असतात, परंतु प्रॉपर्टी थोडीशी मोठी घ्यायची म्हटली की कर्जाची गरज पडते. त्यावेळेला तो हळूच म्हणतो, मला वाटतंय ती प्रॉपर्टी घ्यावी, तो प्लॉट घ्यावा, परंतु थोडेसे पैसे कमी पडत आहेत. परत संतेला विचारलं जातं, कोणत्या पतसंस्थेत जाऊ, कोणत्या बँकेत जाऊ. शेवटी कुठं संबंध आला? बँकिंगशी संबंध आला. ठेवीदारही ठेवी ठेवायला येतोय, कर्जदार मागायला येतोय. मग आपले जर सगळे कस्टमर आहेत तर त्यांच्यासाठी आपण का पतसंस्था स्थापन करू नये? हा भाग मी त्यांच्यातला भाव ओळखला आणि खरोखर त्या भावनेमधून ही पतसंस्था उदयाला आली आणि त्या माध्यमामधून खरोखर आजही ज्या ज्या प्रॉपर्टी विकल्या जात आहेत त्या आजही माझ्या समोरची उदाहरणं आहेत. मी थोडासा त्याच्या सक्रिय सहभागी असल्यानं प्रॉपर्टी सध्या विकल्या जातात कोटीमध्ये. 1 कोटी राहू द्या, माझी देणी आहेत, पण एवढी 1 कोटी कुठं गुंतवायचे तुम्हीच आम्हाला सांगा. मग सांगितलं जातं आमची अमरज्योत पतसंस्था आहे, त्याच्यामध्ये गुंतवा. डिपॉझिट आली की आणायसाने परत कर्ज वाटप आलं. प्लॉट तयार केले, येणे केले, सर्व केलं की प्लॉट घेणारे येतात आणि थोडीफार मला आर्थिक मदत द्या, कर्जदारही आले
अशा प्रकारे ह्या अमर ज्योतीचा कारभार खरोखर त्या माध्यमामधून सुरू झालाय. या व्यतिरिक्त यांचे जे कस्टमर असतील, या व्यतिरिक्तही जो मित्र परिवार त्यांचा आहे, तेजसचा असेल, आत्मारामजी संते यांचा असेल, शिवदासचा असेल, ही सर्व मंडळी त्याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत. निश्चितपणे या पतसंस्थेला चांगली अशी दिशा लाभणार आहे. या दृष्टिकोनातून असं म्हणायचं आहे की आपण पाहतो काही पतसंस्था खरोखर आता चुकीचं आहे, थोडंसं बोललंय पाहिजे.